राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते म्हणून ओळख असणारे अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा बुधवारी विमान अपघातात मृत्यू झाला. दादांच्या निधनानं महाराष्ट्रासह पवार कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीतून विद्या प्रतिष्ठानकडे रवाना झालं. त्यांच्या पार्थिवावर तिरंगा पांघरण्यात आला होता. पार्थिव असलेल्या गाडीच्या मागून कार्यकर्ते धावत जात होते. यावेळी ग्रामस्थांनी कापऱ्या आवाजात अजितदादा अमर रहेच्या घोषणा दिल्या. अनेकांना अश्रू अनावर झाले होते. काठेवाडीहून अजित पवार यांचं पार्थिव समोर येताच शरद पवार यांचे डोळे पाणावले. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये पार्थिव आल्यानंतर अजित पवार यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना पार्थिवाजवळ सुप्रिया सुळे यांनी आणलं. यावेळी अजित पवारांच्या दोन्ही बहिणी सून यांनीही अंत्यदर्शन घेतलं. यावेळी जय पवार आणि पार्थ पवारांसह पवार कुटुंब भावूक झालं होतं. अंत्यदर्शनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, खासदार आणि आमदारांसह अन्य पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ आणि जय पवार यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. अजितदादा परत या असं म्हणत कार्यकर्त्यांनी टाहो फोडत साश्रू नयनांनी अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला. अजितदादांच्या कित्येक आठवणी बारामतीकरांच्या डोळ्यात तरळतायत. आपल्या रोखठोक शैलीनं अनेकांना चकित करून सोडलेल्या कामाचा माणूस ही प्रतिमा अखेरच्या श्वासापर्यंत कायम ठेवलेल्या अजितदादांचा झंझावात आज बारामतीच्या मातीत कायमचा विसावला. एस न्यूज परिवाराकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.